धर्मदाय आयुक्तालय भरती 2026 ची परीक्षा झाली. ॲन्सर की आली. पण अजूनही फायनल कट ऑफ आलेली नाही. आणि आता हजारो विद्यार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे. फायनल मेरिट आणि सिलेक्शन कधी होणार? नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं रावीस करिअर अड्डावर. मित्रांनो, धर्मादाय आयुक्तालय भरती 2026 संदर्भात सध्या सर्वात मोठी अपडेट म्हणजे फायनल कट ऑफ अजून पेंडिंग आहे. अनेक कॅन्डिडेट्स रोज वेबसाईट चेक करत आहेत, पण अजून ऑफिशियल फायनल लिस्ट आलेली नाही. आता अनेकांना वाटतंय की एवढा उशीर का होतोय? तर त्यामागे काही महत्त्वाच्या प्रोसेस असतात. सर्वात आधी ऑब्जेक्शन प्रोसेस कंप्लीट केली जाते. त्यानंतर फायनल आन्सर की तयार होते. नंतर कॅटेगरी वाईज मार्क्स चेकिंग आणि मेरिट प्रोसेस सुरू होतं. आणि शेवटी फायनल कट ऑफ तयार करून अप्रूव्हल घेतलं जातं. म्हणून कट ऑफ येण्याआधी डिपार्टमेंटला अनेक टेक्निकल आणि व्हेरिफिकेशन प्रोसेस कंप्लीट कराव्या लागतात. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे फायनल कट ऑफ आल्यानंतर लगेच पुढची प्रोसेस सुरू होऊ शकते, जसं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा फायनल सिलेक्शन लिस्ट. म्हणून कॅन्डिडेट्सनी डॉक्युमेंट्स आधीच रेडी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण काही वेळा DV-साठी कमी वेळ दिला जातो. आता कट ऑफ किती जाऊ शकतो हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. तर यावेळी कॉम्पिटिशन जास्त असल्यामुळे कट ऑफ वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः ओपन कॅटेगरीमध्ये मार्क्स जास्त जाऊ शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. सोशल मीडियावर फिरणारे फेक कट ऑफ आणि फेक PDF-वर विश्वास ठेवू नका. फक्त ऑफिशियल वेबसाईटवर आलेली माहितीच फायनल मानावी. आता रिझल्ट आणि फायनल कट ऑफ कधीही रिलीज होऊ शकतो. कारण बहुतांश प्रोसेस कंप्लीट झाल्याची शक्यता आहे. म्हणून पुढील काही दिवस खूप महत्त्वाचे असणार आहेत. आणि शेवटी एक महत्त्वाची गोष्ट. जे कॅन्डिडेट सतत तयारी आणि अपडेट्स दोन्हीवर लक्ष ठेवतात, त्यांनाच पुढचा फायदा होतो. अशाच धर्मदाय आयुक्तालय भारती, फायनल कट ऑफ, मेरिट लिस्ट आणि गव्हर्नमेंट जॉबच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा. मित्रांसोबत शेअर करा आणि रावीस करिअर अड्डा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.